नमस्ते, कसे आहात सर्व? मस्त रहा, स्वस्थ रहा, घरच्यांसाठी छान छान पदार्थ बनवत रहा. मी भक्ती शिंदे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी झटपट बासुंदी कशी बनवायची ती रेसिपी घेऊन आलेली आहे. हा पदार्थ तुम्ही घरी नक्की बनवून बघा. तुमच्या घरच्यांना माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर वळूयात साहित्याकडे. 1 लिटर म्हशीचं दूध आपण इथे घेतलेलं आहे. फुल क्रीम दूध आहे. पाव किलो खवा, अर्धा कप साखर, चारोळी 1 टेबलस्पून, वेलची पूड 1 टीस्पून. वळूया पुढच्या कृतीकडे. सर्वात पहिले आपण इथे दूध घेऊया. दूध गरम करण्यासाठी इथे आपण पसरट भांड वापरलं आहे, जेणेकरून आपण दूध जेव्हा गरम करतो त्यावेळेस वाफ पटकन बाहेर निघते आणि दूध आपलं घट्ट व्हायला फार मदत होते. दूध गरम होण्यासाठी साधारण इथे 10 मिनिटं वेळ लागणार आहे. दुधाला अगदी व्यवस्थित उकळी आली आहे. इन्स्टंट बासुंदी असल्यामुळे इथे 1 लिटर दुधाला आपण पाव किलो खवा घेतलेला आहे. त्यामुळे गॅसही वाचतो आणि आपली बासुंदी सुद्धा पटकन तयार होते. आता भांड्याच्या कडेला जी साय आपली लागलेली असेल ती व्यवस्थित काढून घ्यायची आणि दुधामध्ये एकत्र करत जायचं. त्याने सुद्धा दूध घट्ट व्हायला आपल्याला मदत होते. साय जर भांड्याला कडेला तशीच राहिली तर ती जळू शकते, त्यामुळे थोडंसं जळकट चव लागू शकते आपल्या बासुंदीला. तसं व्हायला नको, याच करता आपण बाजूला जी काठाला साय लागलेली असेल ती सर्व दुधामध्ये एकत्र केली आहे. आता आपण यामध्ये साखर घेऊया. साखर एकत्र केल्यानंतर दूध आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. आपली बासुंदी इन्स्टंट बासुंदी असल्यामुळे यामध्ये आपण खवा जास्त घेतलेला आहे, त्यामुळे दूध जास्त आटवायची गरज पडणार नाही आपल्याला. आपण यामध्ये हळूहळू खवा घेऊया. साधारण 1 ते 2 मिनिटात खवा पूर्णपणे यामध्ये एकत्र होईल. बासुंदी बनवत असताना आपल्याला असं वाटतं की ती पातळ आहे, पण जेव्हा ती तयार होते त्यावेळेस थंड झाल्यानंतरून बासुंदी ही घट्ट होत जाते. आता आपण इथे लगेच बासुंदी घट्ट करत नसतो. बासुंदी अगदी छान तयार झाली आहे. यामध्ये आपण चारोळी घेऊया. चारोळी ऑप्शनल आहे. ही बासुंदी तयार झालेली आहे. यामध्ये फक्त वेलची पूड घालायची बाकी आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि यामध्ये वेलची पूड घेऊया. बासुंदी आपल्याला आत्ताच जरी पातळ वाटत असली तरी ती थंड झाल्यावर व्यवस्थित घट्ट होते. आता ही बासुंदी आपण व्यवस्थित गार होऊ देऊया आणि गार झाल्यानंतरून एका सर्विंग बाउलमध्ये घेऊया. तुम्ही बघू शकता आपली बासुंदी अगदी छान तयार झालेली आहे. ती जितकी थंड होत जाते तेवढी घट्ट पण होते. तुम्ही या पद्धतीने घरी नक्की बनवून बघा. तुमच्या घरच्यांना माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या कमेंट्स या माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे नक्कीच कमेंट्स करत चला. चला तर लवकरच भेटूया एक नवीन पदार्थ घेऊन. धन्यवाद.